बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है, तुम रह सके, ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है। वेलकम ऑन 5th डे. आम्ही इथे डिस्किट विलेजला स्टे केला होता. सकाळचे 7:15 वाजलेत. आता टेम्परेचर दाखवते -4 डिग्री सेल्सिअस, -4. तर असो, इथलं वेदर काय एवढं खास नाही. आम्हाला आज जायचं आहे पँगॉंगला वाया शोक. तर आम्हाला इथून 4 तास पँगॉंगला, जो की खूपच रस्ता एवढा काय खास नाही आहे. आणि परत पँगॉंगवरून आम्हाला जायचं आहे लेहला वाया चांगला पास. काल आपण खारदुंगला पास बघितला होता, आज चांगला पास बघूया. हाँ, और भैया नींद हो गया अच्छे से? मेरे तो हो गया सर जी. हाँ, लेकिन हमें निकलना था 6 बजे. 6 बजे बट हम लेट हो गए. यहाँ का वेदर भी इतना खास नहीं है. अब 6:45 हो चुका है. हाँ, वेदर भी अच्छा नहीं है आज का, तो टाइम पे निकलना अच्छा रहेगा. चलिए अंकल मिलते हैं. और यहाँ का खाना बहुत बढ़िया था. जी जी हम लोग अगर वापस नुब्रा आते हैं तो आपके यहाँ ज़रूर विजिट करेंगे. जरूर. चलिए, सी यू. थैंक यू. थैंक यू. पर 1 घंटा लेट है. अब क्या होता है देखते हैं घंटे में आपका. सिर्फ 1 घंटा लेट है. सिर्फ 1 घंटा लेट है. चला अभय, गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे आम्ही आमचा 5वा दिवस सुरू केला आहे डिस्किट विलेज मधून. कसा होता स्टे काल रात्रीचा? थंडगार. भयंकर बोललो. भयंकर. तेव्हा कुठे झोप आली? हर्षल तुझ्या रूम मध्ये आला तर मी झोपलो नव्हतो. नाही का? झोपेच्या प्रयत्नात होतो. अरे तुम्ही काय डेंजर श्वास घेत होते. मी बोलला अरे काय झालं? नहीं वो मेरा राइट वाला हार्ट बढ़ गया. अच्छा वो ऐसा उसके हिसाब से ठीक है वो. डिस्किटवरून पँगॉंगला जाण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात. पहिलं ऑप्शन जो रायडर्स आणि सगळेच टुरिस्ट यूज करतात तो म्हणजे अगम आणि शोक मार्गे पँगॉंगला जाणारा. आणि दुसरं ऑप्शन जो तुम्हाला वरिला पास आणि चांगला पासवरून पँगॉंगला घेऊन जातो. शोक मार्गे तुम्हाला पँगॉंगला जायला फक्त 4 ते 5 तास लागतात, कारण रस्ता छान आहे आणि कुठलाच चढ नाही. दुसरं कारण हा रस्ता घ्यायचा ते म्हणजे जाताना तुम्ही शोक नदी आणि त्याचबरोबर आजूबाजूचा छान व्ह्यू एन्जॉय करू शकता. हा, तर सकाळी 7ला निघाल्यानंतर 1-2-2.5 तासानंतर इथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला. इथे खूप सिनिक लोकेशन आहे. इथे एक शोक रिव्हर वाहते बॅकड्रॉपला. इकडे व्हॅली आहे मोठी, दोन्ही साईडला व्हॅली इनफॅक्ट, इकडे पण. आणि या दोन्ही व्हॅलीच्या मध्ये ही शोक रिव्हर वाहते. गुगल आम्हाला सांगत होते की तुम्ही ह्या पाण्यात कपडे धुवू शकत नाही, तुमची गाडी वॉश करू शकत नाही, इवन तर तुम्ही हात धुवू शकत नाही. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला 5,000 रुपीज फाईन आहे.
मला वाटतं सगळीकडे इम्प्लिमेंट झाला पाहिजे. हो, आपल्या इकडे तर खास करून. सिरियसली. काल जेव्हा आपण खारदुंगला चाललो होतो तर मनात भीती होती यार, वरती काय त्रास होतो की काय. आजच्या दिवशी परत तशीच भीती असणार आहे, कारण त्याच्या इतका नाही पण ऑलमोस्ट 17,500 फीट हाईट खारदुंगला सारखाच चांगला पास आहे जो आज आम्ही तो पास करणार आहेत. 500 मीटर कमी, फक्त 500 मीटर कमी, म्हणजे सेमच ऑलमोस्ट. बर्फ जर बघायचा असेल तुम्हाला तर नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन, फेब मार्च मध्ये ऍक्च्युली बर्फ कमी व्हायला स्टार्ट होतो. आता आम्ही मार्च एंडला आहोत, बर्फ आहे. खाली बर्फ नाही आहे लेमध्ये. तुम्ही जर डिसेंबर मध्ये येता तर तुम्हाला लेमध्ये पण स्नोफॉल मिळणार, बर्फ दिसेल. पण मार्च एप्रिल मध्ये तुम्हाला खारदुंगला बर्फ लागेल, चांगला पासला बर्फ लागेल. लेमध्ये बर्फ नाही आहे, पण लेमध्ये थंडी पण आहे. खूप जास्त थंडी आहे लेमध्ये. डिसेंबर मध्ये थंडी सहन करण्याची ज्याची कॅपॅसिटी आहे तेच येऊ शकतात. इवन आता सुद्धा थंडी सहन होत नसेल तर मे बेटर आहे. लेह मध्ये तर इतकी थंडी आहे की तुम्हाला आता मार्च मध्ये दुपारी सुद्धा स्वेटर कॅप घालून राहावं लागतं. ऊन आहे, उन्हाचा काय उपयोग होत नाही. उन्हाने फक्त इकडे उजेड पडतो, बॉडी गरम नाही होत. आणि डिसेंबर मध्ये आला तर बापरे, हालत खराब. चला तर चलो आपण निघूया आता पुढच्या प्रवासाला. आता परत एक 2 ते 2.5 तास जर्नी, आणि मग आपण बघणार आहोत द फेमस पँगॉंग लेक. सकाळी 7ला डिस्कीटून निघाल्यानंतर आम्ही दुपारी 12 वाजता पँगॉंगला पोहोचलो. ज्या पँगॉंग लेकला आम्ही आतापर्यंत फक्त मूव्हीजमध्ये बघितलं होतं, आज तो लेक आमच्या डोळ्यासमोर होता. पण हा पँगॉंग लेक आमच्या अपेक्षेपलीकडे निळा नव्हता, कारण इथे जास्त थंडी असल्यामुळे तो पूर्णपणे फ्रीज झाला होता. पर्यटक अक्षरशः फ्रोझन लेकवर चालत होते आणि काही तर रील्स बनवत होते. पँगॉंग लेक हा जगातील सर्वात उंच, म्हणजे जवळपास 4,350 मीटर उंचीवर असणाऱ्या खाऱ्या पाण्याचे लेक आहे. आणि पांढऱ्या शुभ्र पर्वतांमध्ये असणाऱ्या ह्या निळ्या पाण्याला बघताना एक वेगळाच अनुभव येतो. ह्या पँगॉंग लेकला बघून 3 इडियट्स मूवीचा प्रत्येक सीन माझ्या डोळ्यासमोरून जात होता. मी पँगॉंग लेकला तर आलोय, पण आता चालतोय पँगॉंग लेकच्या वरती. आतमध्ये माहिती नाही किती खोल आहे, पण आम्ही त्यावरती चालतोय. ऍक्च्युली ना आम्हाला ड्रायव्हर सांगत होता की या लेकवरून गाडी सुद्धा जाऊ शकते, आणि गाडी गेली आहे. गाडी जायची बघा, इथे निशान पण आहे. कसं वाटतंय पूजा लेकवरून चालताना? हा
रिस्क वाटतीये, रिस्क वाटतीये, रिस्क वाटतीये, रिस्क वाटतीये. काय मग कसं वाटतंय मंडळी? ऑन द फ्रोझन पॅंगॉन्ग लेक. कॉल्ड पॅंगॉन्ग TSO. आपण चालत चायनाला पोहोचू का हर्षल? पोचू फक्त एखादी मध्ये ना गोळी लागेल मध्ये आपल्याला. आपल्या बॉड्या सुद्धा फ्रोझन भेटतील लोकांना थोड्या दिवसांनी. अरे म्हणजे आपण विचार करत होतो पॅंगॉंगला स्टे करायचा. मला वाटतं पॅंगॉंगला स्टे ते शक्य नाही. दुपारचे 12 वाजले नाही आणि एवढं ऊन. होट वगैरे पण असं बोलता येत नाही आम्हाला बोलता. तोंड भारी व्हायला लागलाय पूर्ण इथून ना. भारी व्हायला लागलाय. बघा ऑफ सीझन आला तर बर्फ भेटेल, सीझन मध्ये आले निळं पाणी बघायला निळं पाणी भेटेल. तुम्ही भेटेल. ठरवा पण काय निळं करायचं. पाणी तेव्हाच भेटेल जर वरती निळं आकाश असेल. ढगा असतील तर निळं पाणी दिसणार नाही. टोटल 4 धाम आम्ही कॅल्क्युलेट केले होते. हे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. 4 धाम मध्ये पहिलं धाम आमचं खारदुंगला होतं. दुसरं आमचं काय होतं? काय होतं? नुब्रा नुब्रा व्हॅली होती. हा कॅमल वाले नुब्रा व्हॅली. हे बघा आम्ही तुम्हाला आमच्या ह्या व्लॉग्स मधून सगळ्या गोष्टी रेकमेंड करू, पण एक गोष्ट अजिबात नाही रेकमेंड करणार. मी रेकमेंड करणार या माणसासोबत करायचं फक्त. यांचं खास प्रेम आहे त्या जनावरावर. चलो गाईस, चलो आपण निघूया आता इथून पॅंगॉंग वरून. पॅंगॉंग लेकला 1 तास थांबल्यानंतर आम्ही निघालो आमच्या सर्वात आव्हानात्मक प्रवासासाठी, तो म्हणजे चांगला पास. चांगला पास चढून आम्हाला दुसऱ्या बाजूला असणाऱ्या लेहला जायचं होतं. आणि हे करताना भीती होती ती म्हणजे पावसाची, लवकर पडणाऱ्या अंधाराची, बर्फाची आणि सतत रस्त्यावर पडणाऱ्या दगडांची. अजूनही लेह आम्हाला 4 तास लांब दाखवत होतं आणि दुपारचे आता 1 वाजले होते. रस्त्याने आम्हाला कुठेच रेस्टॉरंट लागले नव्हते, पण दुर्बुकला ह्या एका छोट्याशा गावात आम्हाला काहीतरी मिळेल ह्या आशेने आम्ही पुढे निघालो. साधारण 1 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो दुर्बुकला आणि अपेक्षेप्रमाणे इथे काही हॉटेल्स चालू होते. इथे आम्हाला मॅगी, नूडल्स, दालचा राईस आणि लडाखी लोकांचं स्पेशल थुपका खायला मिळाला, ज्यामुळे आमचा सगळा थकवा कमी झाला. चांगला पासचं आव्हान घेण्यासाठी आम्ही आता तयार झालो होतो. येत आहे आता ते आमचे ड्रायव्हर आहे. फुल ड्रायव्हर आहे, त्याला सांगणार आहे कसं करायचं. एक्सपिरियन्स 14 वर्ष आहे त्यांचा. मला वाटतं आपला ड्रायव्हर साईडने गाडी घेऊन काय माहिती आपल्या ड्रायव्हरच्या गाडीत येतो ती बी काढून घेईन त्याला. पण गाडी पण आपली गाडी अपना सोचो. अपना सोचो. चला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. तर आपण पोहोचलोय चांगला फायनली. गर्दी नाही आहे काहीच, विदाउट चेन. बाकी सब लगा रहे हैं.
मौसम इतना खराब है नीचे, उधर पाएंगे नहीं। तर हा आहे चांगला पास। इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्ही चौघं आणि आमचा ड्रायव्हर। चांगल्याहून येताना त्यांनी चेन लावली होती का तर गाडी स्लिप होऊ नये म्हणून। आता ती चाकाचं चेन काढतायत। किती मेहनतीचं काम आहे ना हे। हाथ जम जाता है बिल्कुल। चमड़ा पे लगाते हुए आपने देखा नहीं है, हाथ जम जाता मेरा। चांगला पास हा उंचीने जरी खारदुंगला पासपेक्षा कमी असला तरी तो जास्त धोकादायक आहे। चांगला पासचा रस्ता जास्त चढ आणि खडतर असणारा आहे आणि हवामान खराब असल्यावर हा अजून जास्त धोकादायक बनतो। आम्ही मागच्या 2 तासात पाऊस, बर्फ, -20 डिग्री आणि त्यात जोरात चालणारी हवा हे सगळं अनुभवलं होतं। चांगला पासला आम्ही 10 मिनिटाच्या वर थांबू नाही शकलो, पण हा अवघड पास चढण्याचा आणि ह्या पासचं विशाल रूप जवळून पाहण्याचा अनुभव नेहमी आमच्या मनात राहील।